आज शेवगाव शहर पंचायत समिती या ठिकाणी माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्या दालनासमोर मोजे आखेगाव येथील नागरिक व महिला भगिनी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलनासाठी आम्ही उपस्थित आहोत। सांगायचा उद्देश असा आहे की आम्ही गेल्या 3 तारखेला त्या स्मशानभूमीमध्ये जी स्मशानभूमी दलित वस्तीलगतच काही कारण नसताना बांधली, त्याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यावेळेस माननीय प्रांत अधिकारी साहेब केकांत साहेब त्या ठिकाणी आले होते। प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर तर मार्ग निघाला होता। तिथले ग्रामपंचायतीने आम्हाला एक पत्र दिलं होतं त्याच तारखेला, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं सरपंच आणि ग्रामसेवकांनी की आम्ही गावामध्ये दौंडी देऊ आणि या ठिकाणी अंत्यविधी होणार नाही, याची आम्हाला त्यांनी गॅरंटी दिली होती। परंतु त्यानंतर पुन्हा 3 अंत्यविधी त्या ठिकाणी झाले। सांगायचा उद्देश असा आहे का हे अंत्यविधी करण्यास कोणाचीही हरकत नाही, परंतु सांगायचा उद्देश आहे का ज्या वेळेस या ठिकाणी दहन होण्याचा कार्यक्रम होतो त्यावेळेस जे माता भगिनी, लहान मुलं आणि लोक घरामध्ये असतात तर त्यांना वास येतो, एक करपट वास येतो आणि ते जीव शकत नाही 2-2, 3-3 दिवस। या संदर्भात आम्ही वेळोवेळी मागणी केली, परंतु याला आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्या कारणाने आज आखेगाव येथील ग्रामस्थ तसेच महिला भगिनी आणि वंचित बहुजन आघाडीचे आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करत आहोत। याची जर माननीय गट विकास अधिकारी साहेब यांनी जर दखल घेतली नाही तर आज या ठिकाणाहून आज नाही कितीक दिवस हे उठणार नाही इथून अशी आम्ही गॅरंटी देतो। असं आम्ही सांगू इच्छितो अधिकारी साहेबांना का वेळोवेळी आम्हाला निवेदन देण्यास भाग पाडू नका, वेळोवेळी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नका, कारण हा सर्वांच्या मरणाचा प्रश्न आहे।